138 नाही 136 जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तो अभिमानी समजावा. 137 माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी असणे हे अभिमानाचे लक्षण आहे. 138 जे गुण भगवंताच्या आड येतात ते अवगुण समजावेत. 139 आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक. आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक. 140 आनंदाला जे मारक आहे ते न करणे हे वैराग्य. 141 जो कशावर अवलंबून नाही त्याच्या आड काही येत नाही तो मोकळा समजावा. 142 मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे हे जाणणे म्हणजे तत्वज्ञान होय. मी नाही आणि तू म्हणजेच मी नाही आणि तू म्हणजेच भगवंत आहेस किंवा मी तोच आहे म्हणजे मी भगवंत आहे हे जाणणे म्हणजे तत्वज्ञान होय. 143 जो पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई आणि मुलाला मुलासारखा दिसतो तोच खरा सत्पुरुष होय. जो पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई आणि मुलाला मुलासारखा दिसतो तोच खरा सत्पुरुष होय. महाराजांचं असंच होतं ना, लहान मुलांमध्ये ते लहान मुलांसारखे, लहान मुलांनी त्यांना घरी बोलवलं की महाराज जात होते त्यांच्याकडे. म्हणून अनेक साधक मुलांनाच पुढे करायचे महाराजांना घरी बोलवायचं असेल तर, आणि महाराजांनी कधी नाही म्हटलंच नाही आहे मुलांना. त्याचप्रमाणे किती वयाची, कोणत्याही वयाची स्त्री असेल, लहान असेल, नुकतंच लग्न झालेली असेल, तरुण असेल किंवा म्हातारी असेल, तर ती मोकळेपणाने महाराजांशी सर्व काही सांगू शकत होती. तर तिला तितके ते आपलेसे वाटत होते. तर एक स्त्रियांना सर्व काही मोकळेपणाने सांगता यावं एवढी सुलभता महाराजांनी ठेवली होती, आणि त्यामुळे त्यावेळेला ते स्त्री सुलभ वात्सल्याने त्यांच्याशी महाराज सामोरे जात होते. तर हे आहे तेच संत आहेत की त्यांना प्रत्येकाला ते आपले वाटतात, आपल्यासारखे वाटतात, आपल्या बरोबरीचे वाटतात. तर बरोबरीचे म्हणजे एकदम त्यांच्याशी मोकळेपणाने बोलण्यासाठी सोपं होतं अशा पद्धतीने वाटतात. पुढे आहे की 144 सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे ही समाधी होय. सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे ही समाधी होय. 145 जो कोणाविषयी काही बोलत नाही तो शहाणा समजावा. काही म्हणजे निंदा किंवा स्तुती. जो कोणाविषयी काही बोलत नाही तो शहाणा समजावा. 146 बंधनामध्ये काम करणारी बुद्धी ही खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनामध्ये काम करणारी बुद्धी ही खरी स्वतंत्र बुद्धी होय. आता हे बंधन कोणतं? तर हे शिवाचं बंधन आहे. जे प्रत्येक गोष्ट माझ्याकडून कल्याणकारी व्हावी, शिवरूप व्हावी, शिवमय व्हावी हे बंधन घालून घेतलं तर ही मात्र ही खरी स्वतंत्र बुद्धी आहे. बंधनामध्ये काम करणारी बुद्धी ही खरी स्वतंत्र बुद्धी आहे. 147 बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय. 148 श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा आहे. 149 कोणी भेटायला यावा असे म्हणू नये आणि कोणी न यावा असेही म्हणू नये, यालाच एकांत म्हणतात. 150 गंमत याचा अर्थ होणाऱ्या नुकसानीला महत्त्व नाही. 151 भगवंतापासून जे आपल्याला दूर करते ते खरे संकट होय. 152 कोणतीही अवस्था नसणे हा आनंद होय. 153 जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय. 154 ज्यांची कल्पना खरी ठरली आणि जे अत्यंत सुखात आहेत त्यांना संत असे म्हणतात. ज्यांची कल्पना खरी ठरली आणि जे अत्यंत सुखात आहेत त्यांना संत असे म्हणतात. 155 परमार्थ म्हणजे
आपली सहजावस्था होय. परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था होय. 156 ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या याचा अर्थ असा की जग आपण जसे आहे अ, असे असे समजतो तसे ते नाही. ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या याचा अर्थ असा की जग आपण जसे आहे असे समजतो तसे ते नाही. संतांना सर्वत्र जग हे ब्रह्ममय दिसतं, ब्रह्मरूप दिसतं. आपणाला जग हे जगासारखं दिसतं. तर संतांना हे जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटना, प्रत्येक समय हा भगवत स्वरूपच दिसतो. म्हणजे ते आहे तसं दिसतं. आणि आपल्याला हे जग जगासारखं वाटतं. त्यामुळे आपल्याला हे जग सुख-दुःखाचे हेलकावे देत असतं. हे आहे. परंतु संतांना संपूर्ण जगत हे विश्व हे पूर्णतः ब्रह्ममय ब्रह्मरूप दिसत असतं. पुढे 157 स्वार्थाने करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थीपणाने करणे याचे नाव परमार्थ. 158 जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा. जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा. 159 स्मरण ही कृती आहे. 160 विस्मरण ही वृत्ती आहे. आपणाला स्मरण आवर्जून स्मरण करावं लागतं. त्यामुळे ते कर्म आहे आणि विसरणं हे सहज आहे. माणसाचं सहजावस्था आहे विसरणं हे. पण स्मरण ही सहजावस्था आता झाली पाहिजे. आणि जेव्हा स्मरण ही सहजावस्था होते, भगवत स्मरण ही सहजावस्था होते, तेव्हा समाधान ही सहजावस्था होते. आणि समाधान सहज झालं की तीच समाधी आहे. समाधी म्हणजे जी एकांतात समाधी साधन करत करत होते ती समाधी तर आहेच आहे. परंतु आपण चालता बोलता सुद्धा समाधानामध्ये जे राहतो आणि ते समाधान केवळ मानण्याचं नाही तर खऱ्या अर्थाने समाधानाची वृत्ती आपली राहते, तीही सहज समाधी आहे. पुढे आहे की आता सध्या आपलं सहज विस्मरण आहे. तर आता या सहज विस्मरणाचं हे आपल्याला आपण स्मरणाची कृती केली तर आपलं स्मरणसुद्धा हे सहज होऊ शकतं. पुढे आहे 161 जगामध्ये भगवंता वाचून सत्य वस्तू नाही ही ज्याची निष्ठा आहे तो सांख्ययोगी होय. जगामध्ये भगवंता वाचून शक्य वस्तू नाही, सत्य वस्तू नाही ही ज्याची निष्ठा आहे तो सांख्ययोगी होय. भगवद्गीतेतला अध्याय 2 सांख्ययोग, ज्याचे सांख्य दर्शन जे आहे तर त्याचं संशोधन ते सांख्यदर्शन सांख्ययोग हा कपिल मुनींनी जगासमोर मांडलेला आहे. आणि नर्मदा तीरी अमरकंटक जिथे मैयाचं उगम स्थान आहे तर तिथेच कपिल मुनींची सुद्धा साधना तपस्थली आहे. तिथं त्यांनी साधना केलेली कुटी पण आहे. आजही ती कुटी आहे. आणि तिथेच नर्मदा मैया तिथे कपिलधारा नर्मदा मैयाचा तिथे जो स्रोत आहे तो झऱ्यासारखा धबधब्यासारखा असा आलेला आहे त्या डोंगरावरून खाली. तर त्याला कपिलधारा असं तिथं नाव आहे. आणि त्याच्याच खाली दुर्वास मुनींची पण गुहा आहे. ती तर गुहा फारच मस्त सुंदर आहे. ती कपिल मुनींची तपस्थली वरती आहे. ती पण डोंगरातच आहे वरती आहे. पण अजून खाली उतरून गेलं की दुर्वास मुनींची गुहा येते. तर खूप सुंदर हे आत्ता पाहून आली त्यामुळे. तर हा सांख्य योग जो आहे सांख्य दर्शन कपिल मुनींनी त्याचं संशोधन केलेलं आहे आपल्या साधनेतनं. आणि त्यांनी दाखवून दिलं जगाला की हे जगात सर्व काही जे दिसत आहे ते सर्व काही त्या भगवत शक्तीतनं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जगामध्ये भगवंता वाचून सत्य वस्तू नाही ही ज्याची निष्ठा आहे तो सांख्ययोगी होय. म्हणजे ते सिद्धांत कपिल मुनीने मांडलेले आहेत, विश्वाला दिलेले आहेत. त्यामुळे ज्याला सर्वत्र भगवत स्वरूप दिसतं तर तो सांख्ययोगी आहे. 162 ज्याचे चित्त आणि वित्त भगवंताकडे असते तो खरा संत होय. ज्याचे चित्त आणि वित्त भगवंताकडे, वित्त म्हणजे पैसा, भगवंताकडे असते तो खरा संत होय. 163 जो सत्याची ओळखण करून देतो तो संत होय. 164 उणीव हे प्रपंचाचे रूप आहे. 165 परमात्मा हा आनंद रूप आहे.
166 हास्य हे आनंदाचे व्यक्त रूप आहे. 167 गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हे साधन होय. 168 परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे. 169 पूर्ण समाधान हेच खरे भगवंताचे दर्शन. पूर्ण समाधान हेच खरे भगवंताचे दर्शन. 170 स्वतः समाधान मिळून जो दुसऱ्याला समाधान देतो तोच खरा मोठा. स्वतः समाधान मिळून जो दुसऱ्याला समाधान देतो तोच खरा मोठा. 171 जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. 172 फक्त एक भगवंतच सत्य स्वरूप आहे. त्याच्यासाठी जे जे करणे ते ते सत्य होय. फक्त एक भगवंतच सत्य स्वरूप आहे. त्याच्यासाठी जे जे करणे ते ते सत्य होय. 173 अगदी स्वार्थरहित जो विचार ती खरी भगवंताची प्रेरणा होय. अगदी स्वार्थरहित जो विचार ती खरी भगवंताची प्रेरणा होय. 174 विषयाचा भोग आला असता ज्याला आनंद होत नाही त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. विषयाचा भोग आला असता ज्याला आनंद होत नाही त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. अजून एका ठिकाणी महाराजांनी कृपेचं सांगितलेलं आहे, ते म्हणजे ज्याला आपल्या स्वतःमध्ये असलेले दोष दिसतात आणि ते दोष सुधारण्यासाठी जो प्रयत्न करतो तेव्हा समजावं की भगवंताची कृपा झालेली आहे. आता दुसरी कृपेची व्याख्या सांगतायत महाराज की विषयाचा भोग आला असता ज्याला आनंद होत नाही त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. तो स्तब्ध आहे, तो तटस्थ आहे किंवा उदासीन आहे की तो उपभोगेल ते, परंतु हा आता मला हे असं काही जल्लोष त्याच्याकडून दिसणार नाही. तो जसं आता समजा रोज आपण भाजी भाकरी खातोय आणि त्याच्या ताटामध्ये जर त्या दिवशी रसगुल्ले आले तरीसुद्धा किंवा खीर पुरी आली तरीसुद्धा तो भाजी भाकरी ज्या चवीने खातो त्याच चवीने तो खाणार आहे ते खीर पुरीचं जेवणसुद्धा. तर हे जसं ज्याला साध्य होतं तर त्याच्यावरती भगवंताची कृपा झाली असं समजावे. किंवा त्या भाजी भाकरीच्या व्यतिरिक्त त्याला समजा अगदी चटणी भाकरी खायची वेळ आली तरीसुद्धा तो त्याच भाजी भाकरी खातो, त्याच चवीने तो खाईल, हेही आहे. तर हा इथे आहे की विषयाचा भोग आला असता ज्याला आनंद होत नाही त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. 175 जेथे प्रत्येकाला राम माझा दाता आहे ही भावना आहे ते रामराज्य खरे होय. 176 तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असणारा जो मी ते आपले खरे स्वरूप होय. तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असणारा जो मी ते आपले खरे स्वरूप होय. म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था, ह्या तीन अवस्था म्हणजे जागेपणात असतो ते स्वप्नावस्थेत असणं आणि सुषुप्ती म्हणजे झोप, गाढ झोप. तर या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असणारा जो मी, या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे जो मी ते आपले खरे स्वरूप आहे. झोपलो तरी तो आपला आत्मतत्व हे जागा आहे, स्वप्नातही ते आहे, गाढ जागेपणी पण आहे. त्यामुळे ह्या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जो मी ते आपले खरे स्वरूप आहे. 177 ज्याचे विचार चांगले आहेत तो मनुष्य खरा चांगला होय. 178 विकारांच्या अधीन न होण्यामध्येच मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे. 179 मनाने स्वस्थ असणे हा परमार्थ आणि विनाकारण धडपड करणे हा प्रपंच होय. मनाने स्वस्थ असणे हा परमार्थ आणि विनाकारण धडपड करणे हा प्रपंच होय. 180 समाधान आणि आनंद ही खरी लक्ष्मी होय. समाधान आणि आनंद ही खरी लक्ष्मी होय. 181 वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. वृत्तीचे समाधान असणे ही खऱ्या भगवंताच्या कृपेची खूण आहे. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. आपण पाहतोच सर्व काही आहे, प्रचंड श्रीमंती आहे, सर्व नाती, अगदी प्रत्येक
आपल्या इशाऱ्यावरती नाचणारी या इतकी नाती प्रेमाची पण मिळालेली आहेत, तरी पण समाधान नसतं. कारण ती वृत्तीमध्ये समाधान यावं एवढी अशी जेव्हा कृपा होते भगवंताची, तेव्हाच आपल्याला वृत्तीमध्ये समाधान येऊ लागतं. त्यामुळे समाधान हे कुठल्याही परिस्थितीवरती अवलंबून नाही आहे, तर मुळात ती वृत्तीच समाधानी असायला लागते. त्यामुळे सर्व काही प्राप्त होऊन सुद्धा अनेक जण असमाधानी दिसतात, कारण वृत्ती समाधानी नसते, कृपा झालेली नसते. आणि एखाद्याकडे काही नसेल तरीसुद्धा तो समाधानी असतो, त्याच्यावरती खरी भगवंताची कृपा झालेली असते. पुढे आहे 182. सत्पुरुषांच्या वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सतसमागम होय. 183. विवेकाने विवेकाने खरे ते करणे याचे नाव मनाचे खंबीरपण होय. 184. परमार्थाच्या दिशेकडे लक्ष लावणे म्हणजे एकादशी करणे होय. 185. मनुष्य जितका स्वार्थी आणि शहाणा तितका तो पराधीन असतो. 86. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले जे कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. 187. वासना नाहीशी करणे याला मोक्ष असे म्हणतात. वासना नाहीशी करणे याला मोक्ष असे म्हणतात. 88. ईश्वराच्या स्मरणात कर्म केले असता वासना बाधत नाही यालाच निरासक्त कर्म असे म्हणतात. 89. आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता ही होय. 90. जो अहंकाराला जिंकेल तो राजा खरा. जो अहंकाराला जिंकेल तो राजा खरा. 191. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे होय. भगवंतापासून वेगळे न राहणे म्हणजेच त्याचे विस्मरण न होऊ देणे, म्हणजेच त्याच्या स्मरणात राहणे, म्हणजेच त्याच्या नामात राहणे होय. 92. आपण दुसऱ्याचे ऐकू नये असे वाटणे हे विद्येचेच एक लक्षण आहे. आपण दुसऱ्याचे ऐकू नये असे वाटणे हे विद्येचेच एक लक्षण आहे. 93. अविद्या म्हणजेच अज्ञान, म्हणजेच खऱ्याचे ज्ञान नाही, ते म्हणजेच जे खोटे आहे ते खरे मानणे होय. 194. ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले म्हणून याचेच नाव ज्ञान होय. 95. आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणणे हे खरे ऐकणे होय. 96. राम दाता आहे या भावनेने भिक्षा मागणे हे मोठेपणाचे आणि तेजस्वीपणाचे लक्षण आहे. राम दाता आहे या भावनेने भिक्षा मागणे हे मोठेपणाचे आणि तेजस्वीपणाचे लक्षण होय. राम सर्व करतो. 197. राम सर्व करतो ही भावना उत्पन्न होणे हे यात्रेचे फळ होय. राम सर्व करतो ही भावना उत्पन्न होणे हे यात्रेचे फळ होय. तर आता इथं हे विशेषतः जे आपण पायी यात्रा केली जाते तर तेव्हा आणि विशेषतः ती नर्मदेची यात्रा, तर तेव्हा ती यात्रा करत असताना स्वतःचं अन्न आपण विकत घ्यायचं नाही आहे की आणि कोणाला मागायचं नाही आहे. आणि किंवा जिथे जिथे आपण जाऊ तिथे नर्मदे हर म्हटल्यानंतर आपल्याला काही इच्छा झाली आहे, प्रचंड भूक लागली आहे
आणि तिथे आपण एखाद्या घरासमोर किंवा आश्रमाच्या इथे जाऊ तर नर्मदे हर आपण म्हटल्यानंतर समोरूनच आपणाला ती आपली व्यवस्था जेवणाची आपल्याला दिली जाते. तर इथे तेव्हा जे नर्मदे हर म्हटलं जातं किंवा तिथं त्या दरवाजासमोर किंवा आश्रमात जाणं असतं, तर तेव्हा तो आश्रम देणारा ह्या भावनेतून तिथे परिक्रमावासी जात नाही. तर इथे मैया माझी काय सोय करणार आहे त्या दृष्टीने ते नर्मदेहर म्हटलेलं असतं. आणि जो देणारा असतो, मग ते एखादं कुटुंब का असेना किंवा एखादा आश्रम असेना, तर तो देणारा सुद्धा ही मैया देत आहे ह्या भावनेने तो देत असतो. त्यामुळे जो तिथे आश्रयास जातो तर तो सुद्धा देणारा मला राम आहे, देणारी मला मैया आहे ह्या दृष्टीने तिथे त्याने आश्रयाला गेलेला असतो. आणि जो दान करतो तो सुद्धा मी दान करत नसून हे मैया दान करत आहे, मैया हे करत आहे, मैया माझ्याकडे आलेली आहे आणि तिला मी करत आहे ह्या भावनेने तो तिथं सर्व काही सेवा कार्य, नर्मदा तटी असलेला गरीबातला गरीब माणूस ते चांगल्यातला चांगला आश्रम हे ह्या भावनेनेच सेवा करत असतो तिथे. ते येणाऱ्या साधकाला पाहत नाहीत, तर ते म्हणतात की मैया आली आहे, मैया आली आहे आणि मैयेची आम्ही सेवा करतोय. मग तो साधक लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणीही असो, तरी सुद्धा मैया आली आहे. तिकडचे नर्मदा तटीचे लोक पाहताना मैया आली आहे, तर ह्या भावनेतनं आणि मैयेची सेवा आम्ही करतोय. तर हे त्यांची हे भाव असतात. आणि त्यामुळे इथे सांगितलं राम सर्व करतो ही भावना उत्पन्न होणे हे यात्रेचे फळ आहे. यात्रा यासाठीच करायची आहे की सर्व काही भगवंत करतो ही भावना दृढ होणं, ह्या भावनेचा अभ्यास होणं आणि त्याची प्रचिती घेणं ह्यासाठी यात्रा असतात. 198 धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग होय. 199 समाधान ही सुधारणेची खूण आहे. 200 समाधान ही सुधारणेची खूण आहे. 200 अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती होय. 201 परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे. 2 परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल संशय असणे याचे नाव अज्ञान होय. 3 अविद्या हेच अज्ञान होय. 4 जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे याचे नाव अज्ञान होय. 5 वासना मुळात नव्हतीच, आपण तिला आहे म्हटली म्हणून ती अस्तित्वात आली, आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल. किती छान सांगितलंय. वासना मुळात नव्हतीच, आपण तिला आहे म्हटली की ती अस्तित्वात आली, आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल. असं आहे. भगवंताला इच्छा झाली आणि त्याने ही त्रिगुणात्मक माया, जिला त्रिगुणात्मक प्रकृती निर्माण केली, तीच शिवशक्ती आहे, जगदंबा आहे आणि तिच्यातनंच हे संपूर्ण विश्व निर्माण झालंय. तर त्यामुळे मुळात आहे भगवंत एकच, पण त्यांची जी शक्ती आहे ही मायारूपाने संपूर्ण विश्व नटलेली आहे, तिनेच विश्व निर्माण केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की वासना मुळात नव्हतीच, आपण तिला आहे असे म्हटले आणि ती अस्तित्वात आली, आता ती नाही असे म्हटले की ती नाहीशी होईल. जसं भगवंताने तिला निर्माण केलं आणि पूर्ण सृष्टी निर्माण झाली, तसंच आहे भगवंताला ही इच्छा झाली, ती वासनाच इच्छाच आहे. ती वासना म्हणजेच इच्छा की हे हवंय. भगवंताला सृष्टी रचण्याची इच्छा झाली आणि त्यातनं हे विश्व निर्माण झाले. त्यामुळे त्या वासनेतनं हे विश्व आहे. त्यामुळे जेव्हा वासना आपण हे करू, वासना मुळात नव्हतीच, आपण तिला आहे असे म्हटले आणि आपण आता वासनेच्या जागी भगवंतच हे आहे असं म्हटलं की वासना आपण जाणार आहे, हे इथे आहे. तर पुढे आहे 206 जो आपली विषय वासना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करतो तोच खरा सद्गुरू होय. 207 जो मान घ्यायला योग्य असून मानाची अपेक्षा करीत नाही तोच मान द्यायला खरा योग्य समजावा. जो मान घ्यायला योग्य असून मानाची अपेक्षा करीत नाही तोच मान द्यायला खरा योग्य समजावा. 8 ध्येयाचा अखंड ध्यास याचेच नाव स्वाध्याय होय. ध्येयाचा अखंड ध्यास याचेच नाव स्वाध्याय होय.
9. भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय. भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय. 10. ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हितामध्ये घात पडतो अशी कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे. 11. भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूची हिंसा करणे ही अहिंसाच होय. 12. आपण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडेजावाकरिता लोकांचे मन दुखावतो ही हिंसा समजावी. 13. स्वतःच्या विकारांवर ज्याचा ताबा चालतो तो श्रेष्ठ होय. 14. दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे. दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे. 15. ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. 16. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय. 17. दुसऱ्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे होय. 18. मी करता आहे ही प्रपंचांतली पहिली पायरी आहे तर राम करता आहे ही परमार्थातील पहिली पायरी आहे. 19. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय. 20. ज्याला दुसऱ्या कशाची जरूर नाही ते अन्न सात्विक समजावे. उदाहरणार्थ दूध भात. 221. 5 जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय. 5 जण म्हणजे कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत आणि या 5 विषयांपासून सुख मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो, त्यालाच प्रपंच असे म्हणतात. आणि एकापासून म्हणजे एका भगवंतापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच परमार्थ होय. 22. आपण प्रयत्न करीत असता भगवंत आपल्या मागे आहे ही भावना ठेवणे ही अनुसंधानाची पहिली पायरी आहे. 23. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. 24. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचे नाव यज्ञ होय. आता आपण यज्ञ करतो, मग तो अग्निहोत्र का असेना किंवा आपण आता स्वाध्याय यज्ञ असं आपण ह्या अभ्यासाला आपल्या रोजच्या अध्ययनाला नाव दिलंय. तर तिथं आपल्याला वाटत असेल मीच करतोय तर संपला, हा यज्ञ नाही होऊ शकत. तर तिथं आपणाला भगवंताने एकत्र आणलंय. आपणाला भगवंत एक एक गोष्टी शिकवतो आहे. आपणाला ती बुद्धी तो देत आहे. हे जेव्हा होईल तेव्हा तो खऱ्या अर्थाने त्या यज्ञामध्ये पूर्णाहुती समर्पित झाली असं होईल. आपल्याला असं वाटेल की आपण शिकतोय, आपण जोडले जातोय किंवा कोण आपल्याला सांगतंय, तर कोण दुसरं तिसरं नाही, केवळ आणि केवळ ती सद्गुरू शक्ती आहे. ते भगवत स्वरूप आहे की जे सद्गुरू शक्तीच्या रूपात आपणाला मार्गदर्शन करत आहे. तर हे जेव्हा होईल तेव्हाच कोणत्याही कर्माला तिथं पूर्णाहुती, कोणतंही कर्म हे यज्ञ स्वरूप होऊ शकतं. हे इथे आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचे नाव यज्ञ होय. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. 26. देहाच्या संबंधी असणारी कर्तव्य हे शारीरिक तप समजावे. 27. वाणी जिंकणे हे वाचेचे तप होय. 28. वासना न ठेवता कर्म करणे याचे नाव संन्यास होय. वासना न ठेवता कर्म करणे याचे नाव संन्यास होय. 29. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय. 30. मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. 31. सदहेतूने कर्म करणे याचे नाव परमार्थ होय. 32. बाह्य जगाचे जे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपल्या मनाची जी प्रतिक्रिया होते ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची किंवा लोभाची असू शकेल, तिचे नाव वृत्ती होय. तर इथं आपण थांबूयात. थोडंसं ह्या प्रकरणातलं राहिलेलं आहे, परंतु आपण ते उद्या करू. तर हे व्याख्यानचं प्रकरण उद्या पूर्ण होऊन नंतर पुढचा विषय अनुसंधान. तर आजचं थोडंसं उरलेलं आणि अनुसंधान असं उद्याला पूर्ण होईल. आज खूप छान अनुभव आपणाला वंदनाताईंचा ऐकायला मिळाला. त्यावरती थोडंसं महाराजांनी जे नंतर आपल्याला
काही साररूपात स्पर्श करून दिलं ते व्यक्त करणं झालं. त्यामुळे आज हे प्रकरण पूर्ण नाही झालं तरी काही हरकत नाही आहे. कारण अनुभव प्रत्यक्ष आपणाला ऐकायला मिळणं आणि त्या अनुभवाने आपणाला आपले सद्गुरू काय सांगतायत, त्यांची वचनं काय आहेत, त्यांचे शब्द काय आहेत, हे प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतलेत ते आपण ऐकले असता आपले सद्गुरूंना नेमकं काय म्हणायचं आहे, त्याचा भावार्थ काय आहे, हे आपल्याला कळण्यास मदत होते. आणि त्यामुळे आपण जे काही जसं आपल्याला जमेल, जशी आपली वृत्ती होईल, जसे आपल्यावरती कृपा होईल, तसं जेव्हा आपल्याकडून नामस्मरण होईल, तर तेव्हा नामस्मरण सखोल खोल जाण्यासाठी आपणाला अ, अ, आपणाला हे अनुभव मदत करत असतात, जे आज आपल्याला महाराजांनी आपल्या पदरामध्ये वंदनाताईंच्या रूपामध्ये घातले. त्या गोंदवलीला गेल्या आणि मोहनदादांनी पण सज्जनगडावर जाऊन काही तिथे पण ज्ञान संपादन केलं. तिथल्या पवित्र ठिकाणी त्यांना ते राहून आले. तर ती ऊर्जा आपल्याला सर्वांनाच अ, अनुभवायला येते, मदत करते. इथे आपण थांबूयात, नामस्मरण करूया. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.